प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 26 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आज प्रियाच्या हातात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागली आहे. कशी, काय, स्वप्न की सत्य, हे तुम्ही पुढे बघत राहा. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायलीला म्हणतो, मला आता जरा होप्स वाटायला लागलायत. कालपर्यंत असं वाटत होतं मी हरलोय. सायली म्हणते, तुम्ही कधी हरला होतात सर? अहो, कधी कधी विजयासाठी 2 पावलं मागे यावं लागतं आणि तुम्ही तेच केलं. साक्षी आणि महिपत निस्तेनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन म्हणतो, तुम्ही नेहमी हे कठीण शब्द वापरता ना, ते मला कळत नाही. एवढं मात्र कळलंय आज की मी काहीतरी सॉलिड आणि सुपर्ब करणार आहे असं तुम्हाला वाटतंय. सायली म्हणते, वाटत नाही, खात्री आहे माझी. अर्जुन म्हणतो, एकच गिल्ट वाटतंय. चैतन्याच्या बाबतीत जे काही घडलं ना, म्हणजे त्याला बरोबर वाटत असलं तरी पण ते चुकीचंच आहे. 6 महिन्याची शिक्षा तो डिझर्व करतच नाही. सायली म्हणते, सर तुम्ही असं विचार का करताय? उलट असं विचार करा ना की 6 महिन्यात त्यांच्या मनावरचं अपराधीपणाचं गिल्ट निघून जाईल आणि ते सुद्धा तुमच्यासारखे नव्याने कामाला लागतील. मग अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी कशी शिकायची ना, ते मी तुमच्याकडनं हळूहळू शिकतोय. बरं, निघू का आता? सायली मग त्याला बॅग आणि रुमाल देते आणि मग हो निघा असं म्हणते. अर्जुन तिला थँक्यू म्हणून निघतो. आता तो वळतो तेव्हा ही त्याची अशी दृष्ट काढते. आता अर्जुन पुन्हा वळतो तेव्हा त्याचं लक्ष जातं तिच्याकडे आणि मग ही लगेच केस नीट करायचं नाटक करते. अर्जुन आता हसतो सायलीकडे बघून आणि फायनली निघतो. आता इकडे प्रिया साक्षीकडे आली आहे आणि एवढा ॲटिट्यूड दाखवते ती साक्षीला की विचारूच नका. प्रिया आल्या आल्या लगेच म्हणते, काय ग साक्षी, एवढं काय महत्त्वाचं काम काढलंयस ग? आणि हे बघ, तू मला फोन करशील आणि मी लगेच निघून येईल असं होणार नाही. प्रत्येक वेळेला मी फार बिझी असते. लगेच साक्षी म्हणते, हो का, एवढी काय कामं असतात ग तुला? एवढी महत्त्वाची माहिती मी तुला दिली, त्याचं काय केलंस ग तू? लगेच प्रिया म्हणते, कसली इन्फॉर्मेशन? साक्षी म्हणते, सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची. काय केलं त्याचं? फाईल शोधलीस का तू? प्रिया म्हणते, अगं ती फाईल कन्फर्म त्या अर्जुनच्या ऑफिसमध्येच असणार आहे. मी त्या गोरेबाईला कामाला लावलं आहे. अगं तू दिली आहे ना मला इन्फॉर्मेशन, तुझं काम संपलं. आणि तसंही अर्जुनच्या लग्नाशी तुझा काय संबंध आहे ग? साक्षी म्हणते, अर्जुनच्या लग्नाशी संबंध नसेल माझा, पण त्याच्या आयुष्यात काय चाललंय ना त्याच्याशी माझा संबंध आहे. तुला साधं काम दिलं होतं मी, ती फाईल शोधायचं. गेल्या वर्षभरात ते सुद्धा जमलेलं नाही आहे तुला. जे फाईल शोधायचं काम दिलं ना मी तुला, ते नीट कर प्रिया, नाहीतर. प्रिया आता लगेच तिच्या अंगावर जाते आणि म्हणते, हे नाहीतर काय ग, नाहीतर काय करशील? आता मैपतनं प्रेक्षकांनो मुद्दाम फोनवरती कोणाला तरी धमक्या देतोय, म्हणजे त्या या प्रियाला लागल्या पाहिजे असं. आता मैपत म्हणतो, नाही, त्याने आपलं काम नाही केलं ना तर त्याचे हातपाय तोडून टाक. गेलाच पाहिजे त्यानं आपलं काम, उडवून टाक त्याला. लक्षात ठेव, हे पाय, आपल्याकडून बोलला पाहिजे तो. अरे नाही ऐकत तर त्याचे हातपाय तोड, चुरा करून टाक आणि ते फेकून. नाही, त्याचे हाडं पण नाही सापडले पाहिजे. आता साक्षी मुद्दाम अशी हसतीये प्रियाकडे बघून. आता प्रियाची चांगलीच धाबे दणाणले. मैपत आता या प्रियाकडे बघतोय, प्रिया मैपतकडे. मैपत म्हणतो, माना काय उडवते? माझ्या लेकीनं काम सांगितलं होतं तुला, केलं का तू? आता प्रिया अशी नाही मान करते. मैपत म्हणतो, तुला नसल जमणार तर सांग, आम्ही दुसरा रस्ता शोधू. पहिला रस्ता उडवून टाकू. आणि तिला रिव्हॉल्वर दाखवतो. प्रिया म्हणते, ओ ते बाजूला ठेवा ना, ते असं काय घाबरवता काय मला तुम्ही? मी करते, मी काम करते, मी शोधते त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. मी चालले आता. ही साक्षी म्हणते, फार वेळ नाही आपल्याकडे. त्या अर्जुनचं लायसन कॅन्सल नसेल झालं, तो चवताळून उठला असेल, हात धुवून मागे लागणार आहे तो माझ्या हातात. अण्णा म्हणतो, तो सगळ्यात आधी साक्षी खुनाच्या दिवशी कुठे होती ते शोधून काढायला आधी. मग आता साक्षी अजून प्रियाला धमकवते आणि म्हणते, मी जर अडकले ना आश्रम केसमध्ये तर माझ्यासोबत कोण अडकणार? तू. कळलं ना तुला? मग मैपत म्हणतो, हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याकडे मोठा बॉम्ब आहे. कोणता बॉम्ब आहे? मग साक्षी म्हणते, सायली आणि अर्जुनच्या लग्नाची ती फाईल जा घेऊन ये. आता प्रेक्षकांनो, पुढचा सीन त्यांनी जरा फनी दाखवलाय. या कल्पनाताई किराण्याची यादी करत असतात आणि पूर्णाजीला विचारत असतात, पूर्णाई मी ज्वारी लिहू का, गहू किती लिहू? मग पूर्णाई म्हणतात, अगं कल्पना, एवढ्या वर्षापासून बघतेस ना तू सगळं, अगं कशाला मला विचारतेस, तुला माहिती आहे ना सगळं. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई मला जरा बरं वाटतं तुमच्याशी बोललं असं की. पूर्णाजी म्हणतात, बरं कल्पना, मी यादी करण्यात तुझी मदत करते, पण माझं एक काम करशील का? कल्पनाताई म्हणतात, बोला ना पूर्णाई. मग पूर्णाई म्हणतात, अगं कल्पना, आज न शिरा खूपच छान झाला होता ग, पण मी एकच चमचा खाल्ला, मला वाटी भरून दे ना. आता कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, तुमची शुगर नॉर्मलला आली आहे ना, त्याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही. पूर्णाजी म्हणतात, नाही ग कल्पना, मी गैरफायदा कुठे घेतेय, मला एकच वाटी दे ना. कल्पनाताई म्हणतात, नाही पूर्णाई, लहान मुलांसारखा हट्ट करू नका, अजिबात नाही मिळणार तुम्हाला.
मग पूर्णाजी म्हणतात बरं ठीक आहे बाई, अर्धी वाटी दे बस. मग आता या कल्पनाताई म्हणतात तुम्ही काय बार्गेनिंग करताय का माझ्याशी? नाही म्हणलं ना शिरा खायचा तर नाही. लगेच पूर्णाजी रडायला लागतात आणि म्हणतात बाई, माझ्या नातवाच्या आनंदात गोड खाल्लं तर परवानगी पण नाही आहे मला. नाही, सुनेच्या हातात विश्वासानं सगळे व्यवहार सोपवले की हे असं होतं. म्हाताऱ्या माणसाला काय किंमत राहत नाही. पूर्णाजी इमोशनल ब्लॅकमेल करतायत. कल्पनाताई आता त्यांच्याकडे असं बघायला लागतात. आता पूर्णाजी लगली रडायला लागतात आणि म्हणतात देवा, बघितलं ना माझी सून कशी छळते मला, मला एवढूसं खायला पण देत नाही गोड. कल्पनाताई म्हणतात पूर्णाई, देव सगळं बघतोय हं, तो तुमची तक्रार कधीच ऐकणार नाही. मग आता कल्पनाताई तिथून निघून जातात. आता पूर्णाजी पुन्हा देवाजवळ प्रार्थना करतात आणि म्हणतात देवा, नाही माझी सून जरा छळत नाही मला, पण मला थोडंसं शिरा मिळाला असता तर. आता तेवढ्यात शिऱ्याची वाटी समोर आली आहे पूर्णाजीच्या, जादूने नाही हां, या सायलीने पुढे केली आहे ती. पूर्णाजी पटकन वासाने डोळे उघडतात आणि म्हणतात अगो बाई शिरा. सायली म्हणते पूर्णाजी शिरा खाऊन घ्यायचा, पण माझी एक अट आहे हं, मी केलेली कारल्याची भाजी पूर्ण संपवायची हं नंतर. मग पूर्णाजी म्हणतात हो हो चालेल चालेल, सगळी संपवेल मी. आता या कल्पनाताई पुन्हा एकदा तिथे आल्यात. लगेच पूर्णाजीने त्या शिऱ्याची वाटी अशी लपवली आहे साडीच्या आड आणि पटकन खोलीत पळतात आणि म्हणतात अगं कल्पना, मी माझ्या खोलीत आहे हं. आजी सासूचं आणि नातसुनेचं चांगलं गुळपीट जमलंय बरं का. छान दाखवला हा सीन, अगदी लाखात एक होता. आवडल्यास नक्की लाईक करायला विसरायचं नाही हं आज. आता इकडे ही गोरेबाई आली आहे. अर्जुन आणि चैतन्य कसलं तरी कामाचं डिस्कशन करत असतात. मग गोरेबाई आल्यावर अर्जुनला ती म्हणते सर, तुम्ही SK मर्डरच्या फाईल्स मागितल्या होत्या ना, ही फाईल त्यांनी काढून घेतली ना केस आपल्याकडनं, पण त्यांचा फोन आला होता बरं का परत. मग अर्जुन म्हणतो मला माहीत होतं हे सगळं असंच होणार आहे म्हणून. आता प्रिया खूप वैतागली आहे, कारण तिला साक्षीने आणि मैपतने चांगलं धमकवलं आहे. ती मनाशीच बडबड करत असते गाडीमध्ये, हे मैपत आणि साक्षी एक तर मला धमकवत असतात नाही तर घाबरत असतात, पण ही सगळी युजलेस माणसं माझ्याच राशीला का आली आहे. मला आता ती फाईल शोधावीच लागणार आहे. त्या गोरिणीला कॉल करून बघते. आता तेवढ्यात त्या गोरेबाईला फोन आलाय आणि ती अर्जुन समोरच असते आणि तो मोबाईल अर्जुनच्या समोरच असतो नेमका. गोरेबाईचा फोन वाजल्यावर अर्जुन म्हणतो ओ गोरेबाई, अहो तुमचा फोन वाजतोय की. आणि त्यावरती तिने प्रियाचं नाव कटकटीबाई असं सेव्ह केलेलं असतं. अर्जुन म्हणतो कटकटीबाई. चैतन्य पण म्हणतो अहो गोरेबाई, हे असं नाव कोण सेव्ह करतं. गोरेबाई म्हणते अहो ते ना माझ्या घरमालकिनीचा नंबर आहे, ती ना खूपच कटकट करत असते म्हणून मी तिचा नंबर असा सेव्ह केला आहे. मग दोघेही हसतात आणि गोरेबाई फोन घेऊन बाहेर जाते आणि म्हणते हॅलो बोला मॅडम. प्रिया म्हणते किती वेळ लावताय हो तुम्ही फोन उचलायला. गोरेबाई म्हणतात अहो कामात होते मॅडम मी. प्रिया म्हणते ओ मला अशी उत्तर द्यायची नाही हं, पैसे मोजते मी तुमच्यासाठी. मग गोरेबाई म्हणतात की ओ मॅडम, मला जास्तीचे पैसे पाहिजे होते, ते कुठे दिलेत तुम्ही. मग प्रिया म्हणते ओ अशी उद्धट उत्तरं दिलेलं मला तर आधीचे पैसे सुद्धा काढून गेलं मी तुमच्याकडनं. फाईलचं काम कुठपर्यंत आलंय. मग ती गोरेबाई म्हणते अहो करते हो मॅडम मी. प्रिया म्हणते ती फाईल जर सापडली नाही ना तुम्हाला, तुमचे पैसे तर जातीलच आणि तुमची नोकरी कशी जाईल ना ते पण बघील मी. आता फोन ठेवून देते ती आणि विचार करते या गोरिणीला ना मी खूप वेळ दिलाय, तिच्याकडनं काम होईल असं काही वाटत नाही मला, मलाच जाऊन काहीतरी करावं लागेल. आता ठरवते की अर्जुनच्या ऑफिसमध्ये जायचं, पण तिथे अर्जुन तिचा सॉलिड पचका करतो. पण आता कल्पनाताई किचनमध्ये येऊन सहज शिऱ्याचं भांडं बघतात आणि म्हणतात काय गं सायली, मगाशी हे शिऱ्याचं भांडं भरलेलं होतं आणि इतकं कमी कसं काय झालं आता. आणि ही कारल्याची भाजी, अय्या ही तर करायची ठरलीच नव्हती आपली, आणि कोणी केली ही भाजी. सायली म्हणते आई मीच केली भाजी. मग आता कल्पनाताई म्हणतात का गं अशी अचानक का केली भाजी. कळतंय हं मला, शिरा कसा कमी झाला, कारल्याची भाजी कशी काय केली गेली. मग सायली पटकन कान धरते आणि म्हणते आई माफ करा हं मला, मी पूर्णाईचा चेहरा मला असं बघवला नाही गेला, मी थोडासा. आता कल्पना नंतर शिरा दिलास ना त्यांना. अगं सायली, अगं मला पण खूप वाटतं पूर्णाईनं मज्जेत असावं म्हणून, पण आज सून नाही हं, नाचसून उपयोगी पडली त्यांच्या. आता त्या हसतात आणि म्हणतात खरं सांगू का सायली तुला, अगं तुझ्याशी पूर्णाई थोड्याशा जरी नीट वागल्या ना की मला आशा वाटायला लागते की त्या तुला नाचसून म्हणून स्वीकारतील. सायली म्हणते आई पूर्णाजी मला नाचसून म्हणून कधी ना कधी स्वीकारणारच आहे, आपण ती आशा नको ना सोडायला. कल्पनाताई आता सायलीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवतात आणि निघून जातात तिथून. सायली विचार करते पूर्णाजीने खरंच मला नाचसून म्हणून स्वीकारलं तर मी खऱ्या अर्थाने या घराची सून होईल. सायली आता असा मनातल्या मनात विचार करते. आता इकडे पुन्हा अर्जुन आणि चैतन्य त्यांचं काम करत असतात तर प्रिया हजर होते तिथे. दरवाजा वाजवते ती आणि डायरेक्ट आत येऊन म्हणते हाय अर्जुन. चैतन्य तिला बघून असं तोंड करतो. आता अर्जुन म्हणतो तन्वी तू इथे.
लगेच प्रिया म्हणते, अरे तुझी जुनी मैत्रीण आहे ना मी, ही काय पद्धत आहे जुन्या मैत्रिणीचं स्वागत करायची? अरे मी तुझी चौकशी करायला आली आहे, बार कौन्सिलचं कळलं रे मला बाबाकडनं, म्हटलं तुला येऊन भेटावं. चैतन्य म्हणतो, रविराज सरांकडून कळलं तुला? का गं, तुझ्या बेस्ट फ्रेंडने नाही सांगितलं का तुला साक्षीने? प्रिया लगेच म्हणते, काहीतरीच काय नाही, म्हणजे साक्षी काय माझी बेस्ट फ्रेंड वगैरे नाही आहे, शी काहीतरीच नाही, म्हणजे थोडी मैत्री होती आमच्यामध्ये, पण मैपत शिखरे इतका डेंजर माणूस आहे हे कळल्यानंतर मी लगेच मैत्री तोडली. चैतन्य म्हणतो, ओ असं आहे का? लगेच ही प्रिया म्हणते, साक्षी तिच्या बापासारखी हे कळायला उशीर झाला मला, पण आता आलंय माझ्या लक्षात. चैतन्य म्हणतो, मग शॉक बसला असेल ना तुला? अर्जुन म्हणतो, अरे असं काय करतो चैतन्य, ती माझी जुनी मैत्रीण आहे, ती मला भेटायला आली होती, झालं तिचं भेटून, जा आता बाय. पण आता ही चिकटी कशाची निघते? लगेच अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य मला ना भूक लागली आहे, आपण समोरच्या कॅबिनमध्ये जाऊन पास्ता खाऊया, चल बरं, मला ना इथे खूप घुसमटल्यासारखं होतंय, मला श्वास पण घेता येत नाहीये. चैतन्य म्हणतो, हो चल चल. आता प्रेक्षकांनो असं दाखवलंय जसं काही अर्जुनने तिथे प्रियासाठी चाब्या ठेवल्या ड्रॉवरच्या, त्या ड्रॉवरच्या चाब्या आणि कारची चाबी तो वर काढतो आणि प्रिया बारीक लक्ष देते बरं का त्या चाबीकडे. अर्जुन आता उठून असा निघत असतो, म्हणजे त्याच्यात तिला ती इम्पॉर्टंट फाईल पण दिसली आहे. म्हणजे एवढा हुशार असलेला अर्जुन, त्याला या प्रियाची ही चूक आणि ही चाबी उचलायची पद्धत थोडीशी पण कळली नाहीये, तर अशी प्रिया लगेच त्याला मिठी मारते, तो वळतो तेव्हा, आणि ती चाबी अशी हातात धरते. चैतन्य बघतच राहतो. प्रिया चाबी उचलते आणि मिठी मारते अर्जुनला आणि म्हणते, अर्जुन मला कळतंय रे तुला किती त्रास होतोय ते, नाही पण मी सगळ्यांमध्ये तुझ्या सोबत आहे बरं. अर्जुन आता तिला असा मागे ढकलतो. प्रिया ती चाबी ओढणीमध्ये लपवते तिच्या. अर्जुन म्हणतो, तन्वी मला तुझ्या सपोर्टची गरज नाहीये, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे माझे घरचे माझ्यासोबत आहेत आणि सायली आहे माझ्यासोबत, मला तुझी गरज नाहीये, चल निघ इथून. अर्जुन आता फक्त त्याच्या गाडीचीच किल्ली घेतो, ड्रॉवरची किल्ली तो विसरला बरं का, म्हणजे असं होऊ शकतं. पण आता तो वळतो तेव्हा पुन्हा तिला ओरडतो, काय ग तन्वी, तुला इथेच थांबायचं आहे का माझ्या ऑफिसची साफसफाई करायची, तुला निघतेस ना तू? लगेच प्रिया म्हणते, हो हो मी निघतेच आहे. अर्जुन म्हणतो, मी इथे नसताना माझ्या कॅबिनमध्ये कोणी आलेलं मला आवडत नाही, सो प्लीज. लगेच आता प्रिया अर्जुन समोरून निघून जाते बरं का. बापरे, बरंच पल्लाळ दाखवलं हो यांनी. आता ती बाहेर येते, लपून बसते. अर्जुन आणि चैतन्य गेल्यानंतर ही पुन्हा अर्जुनच्या कॅबिनमध्ये घुसते, कारण ऑलरेडी आता हिच्याकडे ड्रॉवरच्या चाब्या आलेल्याच आहेत. आता ती तिथे जाऊन पुन्हा तपासायला लागते तिथे त्या कॉन्ट्रॅक्टची फाईल आहे का ड्रॉवरमध्ये. तेवढ्यात तिथे गोरेबाई येतात. गोरेबाईसुद्धा तोच उद्योग करत असतात, म्हणजे अर्जुन तिथे नाही आहे कॅबिनमध्ये याचा फायदा घेऊन ती इकडे तिकडे शोधत असते गोरेबाई फाईल. तेवढ्यात तिला ही प्रिया दिसते आणि ती जोरात किंचाळते. प्रिया तिच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, एवढ्यानं काय ओरडताय, लोक गोळा करायचे आहेत का तुम्हाला? गोरेबाईच्या तोंडावरचा हात काढते प्रिया. मग गोरेबाई म्हणते की तुम्ही इथे काय करताय? मग प्रिया म्हणते, तुम्हाला दिलेलं काम तुम्हाला धड जमत नाहीये, मी तेच करायला आली आहे. मग आता ही गोरेबाई म्हणते, अहो मी पण तेच करायला आले आहे, पण अर्जुन सर इथे नाही आहे, त्यांना आवडत नाही त्यांच्या कॅबिनमध्ये आलेलं. मग प्रिया म्हणते, माहिती आहे का मला, माझ्याकडे आहे अर्जुनच्या ड्रॉवरच्या किल्ल्यातून निघ आता. आता प्रिया पुन्हा एकदा ते ड्रॉवर ओपन करायला लागते, तेव्हा अर्जुनच्या ऑफिसमधले ते पिऊन दादा येतात आणि म्हणतात, मॅडम तुम्ही इथे काय करताय, अर्जुन दादा तर केबिनमध्ये नाही आहे. मग लगेच गोरेबाई म्हणते, हो मी त्यांना तेच सांगत होते की अर्जुन सर इथे नाही आहे, तुम्ही जरा बाहेर बसा. मग ते पिऊन दादा म्हणतात, मॅडम प्लीज वेटिंग रूममध्ये जा ना तुम्ही, त्या सरांना आवडत नाही इथे बसलेलं. लगेच प्रिया म्हणते, मी इथेच थांबणार, माझ्यासाठी कॉफी आण जा. मग ते पिऊन दादा म्हणतात, अहो गोरेबाई सांगा ना यांना, माझी नोकरी जाईल हो, अर्जुन दादा चिडतील माझ्यावर. मग लगेच गोरेबाई म्हणतात, मॅडम प्लीज चला ना वेटिंग रूममध्ये बसा ना तुम्ही. मग प्रिया म्हणते, ठीक आहे मला नको आहे तुझी कॉफी, मी निघते. आता प्रिया इथून निघाली आहे बरं का, पण मग ती रात्री डल्ला मारणार आहे या ऑफिसवर. आणि प्रिया आता फायनली तिथून निघते. पण आता या सायलीने पुन्हा डायरी लिहायला घेतली आहे. बाबा ही एवढ्या मोठ्याने का बोलते डायरी लिहिताना? असो, पण आता ती लिहित असते. त्यात आज मी पूर्णाजींना शिरा दिला, त्यांचं चेहऱ्यावरचं हसू बघून खूप छान वाटलं मला खूप आनंद झाला. मला तर त्यांना बघितलं की आता छान वाटतं. माझ्यासाठी ही चांगली संधी आहे, मला पूर्णाजीचा आशीर्वाद मिळेल का? त्यांच्या सहमतीने मी आणि हे कधी एकत्र होऊ शकू का? आता ती असं लिहितच असते. तर तेव्हा अर्जुनच्या फोटोकडे बघते आणि म्हणते, हे सगळं मी तुमच्याशी नाही ना बोलू शकत, मला सतत तुमच्याशी बोलावं असं वाटतं तुम्हाला विचारावं, तुम्ही काय करताय? आत्ता करू का फोन यांना? पण पुन्हा विचार करते, नको माझ्या वेडेपणाचा त्रास यांना नको, हे कामात असतील ना. आणि प्रेक्षकांनो फायनली हा भाग इथेच आज संपलाय. प्लीज प्रेक्षकांनो लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप साऱ्या प्रेक्षकांनी अजूनही चॅनल नाही सबस्क्राईब केलं आहे. तर पुढे आपण बघतोय आपल्या लेट करंट अर्जुनला घरी आल्यावर लक्षात येते की तन्वी आज माझ्या ऑफिसला आली होती, काहीतरी गडबड, माझ्या केबिनमध्ये
हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल आहेत आणि कशावरून तन्वी त्याच फाईल शोधायला नसेल आली. आता हे सगळं तो सायलीला बोलतोय. त्यामुळे सायली आणि अर्जुन रात्री पुन्हा ऑफिसमध्ये आले फाईल घ्यायला. पण तोपर्यंत प्रियाने ती फाईल लंपास केली आहे. ती खूप खुश होते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडली म्हणून आणि अर्जुन सायली तिथे येतात. पण ती फाईल ऑलरेडी तिथून गायब झाली आहे हे अर्जुन सायलीच्या लक्षात येतं. पण प्रेक्षकांनो, मला असं वाटतं हे स्वप्न असेल. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. मला तर असं वाटलं जणू काही अर्जुनने प्रियासाठीच तिथे ड्रॉवरच्या चाब्या ठेवल्या होत्या. जर अतिशोक्ती वाटली बघा, आता तुम्हाला एपिसोड बघितल्यावर कळेलच. नक्की कळवा कसा वाटला रिव्ह्यू. धन्यवाद.